पालघर लोकसभेची निवडणूक दहशतीखाली सेना लढवत असल्याचा थेट आरोप बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बलराम जाधव यांनी केला आहे। काल झालेला निशाणी वाटपावरून जो प्रकार झाला त्यावर ही संतप्त प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे। काल उमेदवाराला त्याच्या प्रतिनिधीला पोलीस आय कार्ड बघून सोडत होते, इतर कोणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता। मात्र सेनेच्या मंत्र्यांना त्याच्या बॉडीगार्डसह जिल्हाधिकारी शेजारी सोडलं जात होतं। त्यामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणा ही सत्ताधाऱ्याच्या इशाऱ्यावर चालत असून ही निवडणूक दहशतीखाली आणि पैशाच्या जोरावर विरोधक लढत असल्याचा गंभीर आरोप बलराम जाधव यांनी केला आहे। काल रात्रीचं राजकारण असं की 11 वाजता जी माघारची प्रक्रिया सुरू झाली, 3 वाजता प्रक्रिया संपल्यानंतर त्या ठिकाणी जे घडलं ते खरोखर अगदी मनाला न पटण्यासारखं घडलं। कारण पालघर लोकसभा मतदारसंघ हा राखीव असल्याकारणाने जे कलेक्टर साहेबांनी आमच्या उमेदवारांना सहकार्य करायला पाहिजे होतं ते मला मनासारखं केलं असं वाटत नाही। त्याचं कारण असं की ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी जात असताना कार्यालयामध्ये रस्त्यात पोलीस आम्हाला अडवत होते, परंतु मंत्र्यांच्या गाड्या हे अडवत नव्हते। त्यांच्याबरोबर त्यांचा ताफा बंदूकधारी पोलीस ह्या सगळा लवा जमा घेऊन कलेक्टर ऑफिसमध्ये डायरेक्ट त्यांना एंट्री होती ना। आमच्याबरोबर आमचा प्रतिनिधी जरी असेल तरी त्याची कसून चौकशी करायची आणि मग सोडायचं। कार्ड दाखवा, ओळखपत्र दाखवा, त्याची परवानगी आहे का, हे सगळ्याच उमेदवारांच्या बाबतीमध्ये घडलं। हे खरोखरच लोकशाहीला घातक। काय वाटतं अशा वातावरणात ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या बरोबर पार पडतील का? कारण की आत्ताच असा अनुभव आलेला आहे तुम्हाला। नाही, अजिबात नाही। कारण जे कालचं वातावरण होतं हे ठीक आहे, मुंबई शहरी विभागामधले मतदारसंघ असतील त्या ठिकाणी आम्ही समजू शकतो, परंतु या ठिकाणी जो मतदार आहे हा आदिवासी जास्त बहुल भाग असल्या कारणाने गरीब मतदार आहे, साधा सुद्धा मतदार आहे। आणि अशा ठिकाणी जर असे लवेजेमाई यायला लागले, बंदूकधारी पोलीस यायला लागले मंत्र्यांच्या बरोबर, तर लोकांमध्ये एक दहशतीचं वातावरण होईल आणि दहशतीच्या वातावरणामध्ये लोक मतदानाला निघणार नाही बाहेर। तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी पूर्णपणे सत्तेचा गैरफायदा घेऊन हुकुमशाही सुरू केली? 100% सत्तेचा गैरफायदा। कशा पद्धतीची हुकुमशाही असेल? दहशत निर्माण करणं, लोकांना घाबरवणं। लोक घाबरल्यानंतर मतदानाला निघणार नाही तर आम्हाला मतदान करा। कारण मागच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण 6 महिन्यापूर्वी बघितलेलं आहे काय वापर केला तो शिवसेना बीजेपीने, एकामेकाला शिव्या देत होते आणि आता ते दोघेजण एकत्र झालेले आहेत। त्याच्यामुळे किती दहशत होईल एक मी सांगण्याची आवश्यकता नाही। आता 15 दिवसाचा अवधी राहिलेला आहे इलेक्शनसाठी आणि अनेक असे पक्ष आहेत छोटे मोठे जे आता महायुतीच्या विरोधात लढत आहेत। काय वाटतं असं जर हे आत्ताचं असं राजकारण असेल तर आगामी काळामध्ये कसा प्रचार होणार तुम्हाला? कारण की यंत्रणा जर तुम्ही बोलता त्यांच्या बाजूने आहे। मी तुम्हाला सांगतो, यंत्रणा जरी त्यांच्या बाजूने असेल परंतु मला आमचे जे लोकनेते आहेत, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आहेत आदरणीय हितेंद्र ठाकूर, ज्यांना मी माझा आराध्य दैवत म्हणतो, त्यांच्या कार्याची जी पद्धत आहे, कार्यकर्त्यांचा चंपू आहे। मला या ठिकाणी आपणाला सांगितलं पाहिजे की 2009ची निवडणूक आम्ही स्वबळावर लढलो तेव्हा आम्ही जिंकून आलो। 2014ची लाट पुऱ्या भारताने बघितलेली आहे। त्याच्यानंतर पोटनिवडणुकीमध्ये अख्ख्या पैशाचा किती वापर झाला, दहशतीचा अख्खा भारत देश, अख्खा महाराष्ट्र, सगळे मुख्यमंत्री, सगळे खासदार, आमदार, नगरसेवक आणि कितीतरी पैशाचा वापर झाला या उभ्या देशाने बघितलं पालघर पोटनिवडणुकीमध्ये। मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की आमची निशाणी जरी बदलली असली तरी आमच्या कार्यकर्त्यांच्या जोडीवर, आणि मी या ठिकाणी तुम्हाला छाती ठोक सांगतो की त्यावेळेस एकटे लढलो होतो, आता आमच्या जोडीला 57 पक्ष आहेत। 57 पक्षाने आमची बहुजन विकास आघाडी अशी महाआघाडी झालेली आहे आणि महाआघाडी यावेळेस आमचा म्हणजे मला स्वतःला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी सांगितलं।